मुंबईमधील 7 दिवसाचा सप्ताह आणि त्यात माझे 4 दिवस. आम्ही जेव्हा मुंबईला शिफ्ट झालो 2024मध्ये, लगेच 25मध्ये इथं सप्ताह चालू झाला होता आणि मला जायची खूप जास्त इच्छा होती. पण त्यावेळेस मी जाऊ शकले नाही, म्हणून 2026मध्ये जो सप्ताह चालू होता त्याला मला जायची खूप जास्त इच्छा झाली. 2025मध्ये जेव्हा आम्ही इथं शिफ्ट झालो होतो तेव्हा नवीनच शिफ्ट झालो होतो आणि ओळखी पण नव्हत्या आणि कसं जायचं एकटंच अनोळखीसोबत, त्यामुळं एवढं काही सप्त्याला जायची इच्छा नाही झाली. पण जेव्हा रोज संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तनाचा आवाज जेव्हा माझ्या कानावर यायचा तेव्हा अगदी सगळं कामधंदा सोडून असं वाटायचं कधी एकदा तिथे जायला आणि बसेल. आनंद ऐकायला समजते म्हणून नाही, पण तिथं जायला बसायला मला पहिल्यापासूनच खूप जास्त आवडायचं. आमच्या गावात सुद्धा 7 दिवसाचा सप्ताह जो असतो दरवर्षी असायचा आणि त्याला मी अगदी आवडीनं जायचं. पण इथं आल्यास मला होतं आणि वर्षी सप्ताह लागल्यानंतर मी जायचं असं ठरवलं. पण 3 दिवस गेले. 3 नेमकं माहिती सप्ताह होता किंवा चालू होणार आहे हे मला काही माहीतच कल्पनाच नव्हती. पण संध्याकाळी रोज आवाज यायचा, त्यानुसार असं वाटत होतं इथं कुठेतरी काहीतरी चालू झाले. खाली उतरल्यानंतर समजलं की आपल्या जवळ सप्ताह चालू झाला आहे. आता इथला सप्ताह थोडासा वेगळा असतो. गावाकडला सप्ताह म्हणजे दुपारी आपली भागवद्गीता वाचतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी कीर्तन वगैरे असतं. पण इथं तसं नव्हतं. ज्ञानेश्वरी पारायण इथं मुलं करायची जे की पुण्यातनं आले होते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन असं कार्यक्रम असायचा. कीर्तनाला शक्यतो महिला असायच्या आणि हरिपाठाला जास्त नाही पण थोड्याफार महिला असायच्या. आता कीर्तनाला जाणं माझ्यासाठी थोडंसं सोपंच होतं, कारण धन्याची सुट्टी असायची 6 वाजता 7 वाजता आणि त्याच्यानंतर मग मला जायला भेटायचं. म्हणून मला वाटलं ठीक आहे. 4थ्या दिवसापासून मी जायला चालू केलं. 3 दिवस तर काही मी नाही जाऊ शकले. आता हे 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये असं काही चमत्कारिक घडलं असं मला अजिबात सुद्धा वाटलं नव्हतं. जे घडलं ते खरं तर चमत्कारिकच होतं. 7व्या दिवशी जेव्हा इथं पालखी सोहळा काढला होता त्यामध्ये मला खूप जास्त जायची इच्छा होती. आता 4 वाजता पालखी सोहळ्याचा इथं टायमिंग दिला होता, पण 4 जवळ निघलीच होती. काही मुलांची 4 नव्हता, त्यांना आवरता कधी 5 सुद्धा नाही. मुलं म्हणून मला तसं लागलं आणि कोणी नसलं मला होतं आणि मग मध्ये घेऊन जायचे, म्हणजे दिंडीमध्ये घेऊन जायची खूप जास्त इच्छा होती. पण मला पालखी हिंदू हे म्हणजे समजत नव्हतं, त्याच्यामुळं मी माझी काही तुळस घेऊनच गेली नाही. पण असं काही घडलं की माझे ना एकदमची झालेली निराशा आहे ना ते एकदम अशी खूप मी एकदम आनंदी झाले. कसं ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच. आता मी तुळस वगैरे तर काही घेऊन गेले नव्हते. पूर्ण पालखी फिरून आल्यानंतर एकदम मांडवाच्या दारी पोहोचल्यानंतर सगळेजण म्हणजे तुळस घेऊन मग पण म्हणलं जवळचे पप्पा येते तुळस अशी दिंडी एक भाग जाऊन आगलीच त्यांनी माझ्या पायावर पूजा करायला घेतली. आता हे भाग्य. आणि अचानक पालखीच्या पुढे माझ्या डोक्यावर तुळस पण आली आणि माझी इच्छा पण पूर्ण झाली यावेळेस सप्त्याला जायची सुद्धा. तर ही सगळी देवाची कृपा चमत्कारिकच होती बरं का.